आता आम्हाला पहिले एक एक जण विचारते, म्हणजे तसं तुम्ही सांगा थोडी थोडी माहिती, काही हे नाही. पण तुम्हाला मागे आजी फोटो काढा, एक दोन जणांनी असे साधे ह्याच्यात पण व्यवस्थित हे करा. तसं तुम्ही कुठून आलाय? तुम्ही वरुडाचे आहेत का? मग आता घरी कोण कोण काय आहे? नातू आहे. बरं, हो का? मग इथं येण्याचं कारण काय तुमचं? काय सांगायचं? म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं की हा कशामुळे आलेले आहेत, कुठल्या कारणामुळे आलेले आहेत, सांभाळत नाहीत म्हणा या. अजून मग तुमच्या मिस्टरांना काही जॉब किंवा काय हे आहे का तुमचं? नाही, मिस्टरांना नोकरी वगैरे काही? हो, ब्राह्मण. म्हणजे तुम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. म्हणजे तुमचं ह्यांचं काय म्हणता येईल, एक तर हे फायनान्शियली अब्यूज पण झालेले आहेत. मग अशा ह्यांच्यासाठी वेगळं पाठशालांचं तर आपण सगळेजण मिळून हे करूया, सगळेजण क्लॅप करा त्यांच्यासाठी. ते स्वतः डॉक्टर आहेत गपाट सर, पण आता त्यांना वेळ नाहीये, ते क्लिनिक त्यांचं हे आहे. तर सर मला म्हणले तुम्ही मॅडम 5 वाजता या, पण आपला स्टुडंट माहितीये की वेळेचे फार त्यांना वेळच नसतो स्टुडंटला आमच्या, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा वेळ महत्वाचा सांभाळून आपण त्यांच्याकडे आलेलो आहे. तर तुम्ही द्या मॅडम तुमच्या गॅस सगळ्यांनी साधला खाली घेतो. हा काय द्यायचं म्हणलं, आता फळ तर घेऊन जावं. फळ तर सगळे खातात. आम्ही थोडं भेट आणली, परत अजून आम्ही येऊन तुम्हाला जसं आवश्यक आहे. आपण असं व्हिडिओ स्वतःच्या हे पण स्वतःच सरांचा या शासकीय अनुदान वगैरे काहीच नाही. सर स्वतः प्रायव्हेट आहे. सर स्वतः स्वतः काम करते, एकटे स्वतः करतात. ते एक आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर, अनुजा सिस्टर म्हणून, ते दोघं ज्यांची आरोग्य तपासणी वेळेवर होते ना. हो, दररोजच्या चेक करतात. बीपी, शुगर, औषध, गोळ्या सगळं आहे. हो, एखाद्या वेळेस आजारी खूप पडले तर सलाईन सुद्धा लावतात. म्हणजे स्वतः डॉक्टर असले. मुंबईवरून इथे आल्या का? बाकी मुलं कोणाला विचारा आता तुम्ही पण जरा त्यांना. काय ना मॅडम, तुम्हाला जर काय कुठली गरज असेल लागली तर सांगा अवश्य आम्हाला कॉल करून. नाही, ते लॉयरचा विषय झाला, पण एक माणुसकीच्या नात्याने आम्ही होईल तरी मदत करेल मॅडम. म्हणजे त्यांचा नाही, घरचे माणसं वगैरे कारण कसं ही पिढी तुमची शेवटची पिढी आहे, नंतर आम्हाला असे बघायला पण भेटणार नाही असे लोक. नंतर माहिती पडली की इथं सर्व पकडमध्ये मिळतं, डॉक्टर पण आहेत, असं सगळी माहिती काढली आणि आले इथंच झाली. मुलं येतात, 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे. हेच भेटून जातात. ते कुठे असतात मुलं मुंबईला असतात. 2 मुलं आहेत त्यांचे, मुंबईला आहेत, पण नाही ते काहीतरी खूप भांडणं झाले वगैरे. ती अवस्था बघणं पण खूप गरजेचं. त्याच्यामुळे ना तिथून जाणं. म्हातारी माणसं नको आहे ते आताच्या पिढीला. शक्यतो सुनांना कोण ऐकतंय, मग सुनांचं ऐकायचं कोण ऐकतंय? आपण मेन बायकांचं कोण ऐकतंय? स्टँड केलं तुमचं काम आहे ना. ते ती येण्याला सांगायचं आई असं. हो, बरोबर आहे त्या गोष्टी. ते आपल्यासाठी आलेलं आहे. राहिल्यावर आम्ही सॉल्व्ह करायचं पण तेवढाच प्रयत्न करू ना, की बाबा चला आपल्याला काय मदत करता येईल, तुम्हाला काय कसं हे करता येईल.
करू आपण आणि जवळ प्लस यांना निराधार म्हणून जी काही असते का योजना त्यांना तिघांना पण लागू नाही. नाही का त्या योजना काय काय आहेत मी सांगतो तुम्हाला मॅडम. भरून घेते. तुमचं काय काय आहे ते माहिती भरून घेते. तसं तरी ते तरी काम तुम्हाला 5 महिने झाले. सगळं मस्त आहे ना जेवण. हो हो एकदम चांगलं. हा आणि मी पण गरम गरम देते तव्यावरलं ताटावर. म्हणजे तुम्ही आज मुलीसारखं सांभाळताय, अजून काय पाहिजे? आईसारखं माझ्या मी त्यांना म्हणते की आणि ते माझ्या आवडीने आईसारखं खाऊ. करणं पण खूप हो आणि गरजेचं आहे. तुम्हाला काय पाहिजे ते मी करते. तुम्ही काय खायचं फक्त सांगा. ते नाही, आवडीने करताय हे खूप गरजेचं आहे. त्यांनी अगोदर मी याच्या अगोदर चहा पिते. तुम्हाला आणखीन प्यायचं आहे का विचारते. हो माझ्या बरोबर मी आणखीन सगळ्यांना. आणि कसे स्त्रिया ह्या नेहमी जास्त काय होतं पहिल्यांदा स्त्रीचा जन्मच असा झालाय की आधी जन्मली तशी मुलगी असताना वडिलांच्या भावाच्या धाकत राहते. नंतर झालं लग्न झालं की नवरा बाकी मुलं सासरच्या ह्याच्यात असते. त्याच्यानंतर ती मुलीचं एक एज येतं की सून यायची वेळ येते. परत त्याच एकाच बाईला कसे रोल निभावायचे. मुलीचा रोल निभावायचा आहे, सून म्हणून रोल निभावायचा आहे, तसंच एक बायको म्हणून रोल निभावते, तसंच ती नंतर सासू म्हणून रोल निभावते. म्हणजे त्याच बाईचे किती रूप आहेत. तर त्या रूपात तिला प्रत्येक वेळेस बदल पण करावा लागतो स्वतःच्या. तसंही होतंय. होतोच बदल स्त्रीला. सगळं. आणि आता कशी ती मुलगी दिसते, पुन्हा आई झाल्यावरती किती बदल होतो, पुन्हा सासू झाल्यावर किती बदल होतो, पुन्हा आजी झाल्यावर किती बदल आजी होतो. एक आहेच आहे. म्हणजे हे सगळे रूप आली सगळे. परत हळूहळू ते सगळ्यांनाच त्यातनं